जरी माझी कोणी कापितील मान, तरी नको आन वदो जिव्हे. सकळा इंद्रिय हे माझी विनंती, नका हो परती पांडुरंगा. आणि कांची मात नाही काविकानी, आणि कनयनी न पाहावे. चित्तात्व पायी राहावे अखंडित, होऊन निश्चित्त एकविध. चला पाय हात हेची काम करा, माझ्या नमस्कारा विठोबासी. तुका म्हणे तुम्हा भय काय करी, आमुचा कैवारी नारायण. हे जिव्हे पांडुरंगा वाचून दुसरे कोणतेही नाम घेण्यासाठी कोणीही मला जबरदस्ती केली किंवा माझी मान जरी कापली, तरी तू पांडुरंगा वाचून दुसरे काहीही उच्चार करू नकोस. संत तुकाराम महाराज स्वतःच्या जिभेला सांगत आहेत की पांडुरंगा वाचून दुसरे मला कोणतेही नाम घेऊ देऊ नकोस. सर्व इंद्रियांना माझी विनंती आहे की तुम्ही पांडुरंगाविषयी विन्मुख होऊ नका. माझ्या कानांनी या हरिनामा वाचून दुसरे काहीही ऐकू नये व माझ्या डोळ्यांनीही पांडुरंग वाचून दुसरे काहीही पाहू नये. हे माझ्या चित्ता तू सर्व काही चिंता टाकून एकविध मनाने एकनिष्ठ भावनेने या पांडुरंगाच्या चरणी अखंड राहा. हे माझ्या पायांनो तुम्ही या विठोबाकडे चालत राहा आणि हे माझ्या हातांना तुम्ही या विठोबांना कायम स्वरूपी नमस्कार करत राहा. तुकाराम महाराज म्हणतात, मग तुम्हाला कसलीही भय काय करणार आहे, कारण आमचा कैवारी नारायण आहे.